महाराष्ट्र शासनातर्फे स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्याच्या पॅकिंगमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळला आहे। यामुळे गावातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। यावेळी कोणगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियंका जोशी यांनी कोणगाव मुरलीधरआळी येथील अंगणवाडीमध्ये संबंधित प्रकाराची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली। त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी व जबाबदार एजन्सीवर कार्यवाही करावी असे सांगितले। मी आता इथे मुरलीधर अंगणवाडी इथे उपस्थित आहे आणि आज मॅडमांनी मला फोन लावला, त्याच्यामध्ये आले होते। तर आज सकाळी हा पोषण आहार स्तनदा मातांचा पोषण आहार तिथे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पॅकेट त्या मॅडमला जड वाटलं, त्याच्यामुळे त्यांनी ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये हा मेलेला उंदीर सापडलेला आहे। तुम्हाला जर इथे दिसत असेल हा मेलेला उंदीर ह्या पॅकेटमध्ये सापडलेला आहे आणि याची जर पॅकिंग डेट बघितली आपण तर पॅकिंग डेट जानेवारी 2025 ला पॅकिंग डेट आहे आणि ते मे 25 पर्यंत हे चालणार आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। या पॅकिंग डेट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग डेट जानेवारीची आहे आणि एक्सपायरी डेट मे पर्यंतची आहे। तर हे असं आलेलं आहे, तर हा आम्हाला पोषण आहार नकोच आहे आणि हा पोषण आहार आता मी व्हिडिओना पण फोन लावला आणि तसंच पेजे सुपरवायझर त्यांना पण फोन लावला। त्यांनी असं सांगितलेलं की तुमचे कोण माल पुरवतात ते THR इथे येणार आहेत, आणखी ते तिथे चौकशी करतील। व्हिडिओ पण म्हणाले की तुम्ही तुमच्या स्तरावरती बघा, तुमच्या स्तरावरती पत्रव्यवहार करा म्हणून। तर आमचं म्हणणं असं आहे की हा पोषण आहारच आम्हाला नको आहे, म्हणजे जेणेकरून स्तनदा माता आपण गरोदर मातांना हा पोषण आहार देणार आहोत तर ह्याच्यामध्ये थोडेफार तरी हा इतर अन्नधान्यामध्ये मिसळलेला असणारच आहे नक्कीच। तर त्याच्यामुळे हा पोषण आहारच आम्हाला हा नको आहे असं मी ते सांगते। आणि स्थानिक लोकांच्या इथे जीवाशी खेळ हा होत आहे, तर आम्ही अशी सगळ्यांची देखील मागणी आहे की हा आम्हाला पोषण आहार इथे नको आहे म्हणून। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।